गणेशोत्सवादरम्यान राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होतोय. आता मात्र पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय. तर विदर्भातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील पाऊस तसेच हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून अधूनमधून मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने 10 सप्टेंबरसाठी येलो अलर्ट दिला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर वगळता नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या सर्वच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली या 4 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर गोंदिया जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा जोर हा कायम असणार आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील पावसाच्या तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.